माझं वय झालं आता 75 वर्षाचं, पण मला पाहून मला नाही वाटत की हे 75 वर्षाचं असेल मताला. या ठिकाणची ही 25वी नगरपालिकेची निवडणूक अतिशय सगळं नांदेड जिल्ह्यातलं काय प्रकरण झालं किंवा काय आमची विल्हेवाट लागली सगळ्यांना वाटत होतं अशोकरावजी काँग्रेसमधून गेल्यामुळं नळगे सुद्धा काँग्रेसमधून जाणार. पूर्ण गावामध्ये टिमटिम टिमटिम वाजवणारे जे होते, मी तर काँग्रेसमध्येच राहिलो आणि वाजविणारेच भाजपमध्ये गेले. एका मुस्लिम समाजाच्या एका नेत्याने एका वार्डामध्ये भाषण केलं. लगे साहब खुद जाने वाले थे भाजप में, मगर मुस्लिम का वोट नहीं मिलता बल्कि वो डर के नहीं गए. मैं जिंदगी में किसको डरा नहीं, डरने वाला नहीं. ऐसे प्रताप के वैसे 10 जन्मे लेके फिरता हूं. हमारे लोगों को धमकी देता, बागवानों को बोलता तुम्हारे गाड़ी निकाल दूंगा, कसाबों को बोलता वो काटने का बंद कर दूंगा, तुम्हारी दुकान बंद कर दूंगा. कुछ नहीं कर सकता इन्हें. इसमें कितनी हिम्मत है वो मुझे मालूम है. वो उधर ही करना उन्हें नांदेड़ के परिवार या चितली में. मेरे शहर के लोग सभी शेर है, उसको कोई डरता नाही. अब परवा उद्याचं भाषण झालं इथं, अजित पवार साहेबांना घेऊन आला होता की या शहराचा शेरा मोरा बदलून टाकतो म्हणला. म्हणजे जे चांगलं केले ते पाडून टाकणार नाही काय? शेरा मोरा बदलायचं म्हणजे काय करणार आहे? विकासाचं तर नाव नाही तुझ्याकडे. तिसरी टर्म आहे तुझी आमदारकीची. कुठं कुठं दगड उचलला का एवढा आहे? कुठं रोड केलाय? नुसतं पाट्या लावते, नारळ पडते, पुन्हा त्याच पाट्या दुसऱ्या निवडणुकीला लावते. असं 72 आहे. परवा कुठतरी भाषण केला माझ्या विरोधात की नळगे म्हणजे भाजपाची बी टीम आहे. अरे तुझा अखंड भाजप आहे की. मलाही तुझी ऑफर आली की ती विसरला. मलाही सांगितलं पूर्ण खर्च मी करतो. नळगे साहेब तुमच्या मुलाला मी अध्यक्ष करतो, तर तुम्ही माझ्या या राष्ट्रवादीत या. आणि म्हणजे राष्ट्रवादी काय आणि भाजप काय सारखंच की. यायचंच होतं तर मग भाजपमध्ये गेलो असतो. तू 17 पक्ष बदलला असतो. त्याची ती वृत्ती आहे, त्याची ती प्रवृत्ती आहे, विध्वंसक प्रवृत्ती आहे. ती रोखायचं काम नांदेड जिल्ह्यात दुसरं कोणी करत नाही. असं त्याला मी तरी काय करणार? पण त्याची गुंडगिरी मग मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील, हिंदू असतील, आणखी कोणी असेल. 18 पगड जात होती माझ्यासोबत. शहरात काही चाललं नाही तुझं. आणि आत्ताही तुला मला म्हणलाय तर परवा भाषण केला इथंच शिवाजी महाराजांच्या चौकात की लगे बाहेर काय येणार झालाय. त्याचं कोणी माणूस बसलं नाही की. पण मला लाऊडस्पीकर नसला तरी माझा आवाज त्या माईक वस्तू जाऊ शकतो. परवा म्हणला की नळगे बाहेर का निघत नाही प्रचाराला. त्याला भरोसा नाही म्हणला आता त्याची माणसं निवडून येतील म्हणून. अरे आता तुला तर मी लढायची गरजच नाही. माझं पोरगच बस झालं तुला. त्यावेळेस सुद्धा या सगळ्या शहरांनी माझ्या शहाजीराजाचं ऐकूनच मतदान केलंय. आता दुसऱ्या धमक्या सुरू झाल्या की बाया पोरांना या माय बहिणींना सांगायला लागलाय
की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील, आम्हाला ते निवडून दिले नाहीत. कंधार नगरपालिका निवडून दिले नाही तर पैसे बंद होतात काय? अरे महाराष्ट्राच्या सगळ्या बहिणी उठून जोड्यानं मारतील, कारण तुझ्या बापाचे पैसे थोडेच आहेत, शासनाचे पैसे. आज तो आहे, उद्या दुसरा कोणी येईल, ते काही त्याची तुमचे पैसे बंद होणार नाहीत, काही नाही, त्याला द्यावंच लागतं. याच्या हातात काहीच नाही. त्याला सभागृहात किती वेळा जाते ते आम्ही भैयाला विचारा. सभागृहात किती वेळा जाते त्याला ते माहिती आहे का? बघा, दिल्लीच्या सभागृहात गेला होता की नाही की हे आश्चर्यच आहे. विषय असा आहे की तू आम्हाला, आमच्या शहराला कमजोर समजू नको. तुला कोणीही भीत नाही. आणि मला तुम्हाला नम्र विनंती आहे, ज्याप्रमाणे त्या एकनाथ पवारला माझ्या शहरानं जशी लीड दिली तशी माझ्या या टीमला सर्वांनी निवडून द्यावं, अशा प्रकारची माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये काहीही काम असो, माझा मुलगा कमी पडला कामाला तर त्याचा बाप इथं आहे. हे 150 रुपयाचा आमदार आणि मेहुण्यानं तर 200 दिले, त्याच्यातही 50 आणला. ते शिंदे ओरडले, अरे मित्रा 200 दिलो, तू 150 का वाटला? याला माहिती नाही काय रात्रीला. आज जिल्ह्यात एवढ्या दारूची दुकानं आहेत ना, त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त प्रतापजवळ आहे दुकानं. म्हणजे माणसं कशी बिघडतील आणि आता जे कसा म्हणतील त्याच्यावरच हे त्याचा कार्यक्रम.